मित्रांनो, प्रत्येकाच्या घरी खडीसाखर असतेच व घराघरांमध्ये सहज उपलब्ध असणारी खडीसाखर अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. खडीसाखरेला हिंदीमध्ये मिश्री व इंग्रजीमध्ये रॉक शुगर म्हटलं जातं. बाजारात 2 प्रकारच्या खडीसाखर मिळतात. त्यापैकी एक प्रकारच्या खडीसाखरेचा आकार अगदी प्रमाणशीर आणि एकसारखा असतो, तर दुसऱ्या प्रकारची खडीसाखर जरा ओबडधोबड असते. ही दुसऱ्या प्रकारची खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम आहे असं आहार तज्ञ सांगतात. खडीसाखर ऊसाच्या रसापासून तयार केली जाते. ऊसाचा रस उकळला जातो व सॅच्युरेटेड पाक बनवून त्यात दोरा घालून नैसर्गिकरित्या स्फटिक अर्थात क्रिस्टलाइज व गार होण्यासाठी ठेवला जातो. जसजसं मिश्रण गार होऊ लागतं तसतसं दोऱ्याभोवती साखरेचे मोठे दगडासारखे स्फटिक तयार होऊ लागतात. यालाच आपण दोऱ्याची खडीसाखर म्हणून ओळखतो. काही वेळेस खडीसाखर पांढरी करण्यासाठी प्रक्रियेदरम्यान पाकात दूधही घातलं जातं. हल्ली दोऱ्याचा वापर न करता बनवलेली विशिष्ट आकाराची खडीसाखर देखील मिळते. खडीसाखर विशेषतः आशियाई पाककृतींमध्ये वापरली जाते. चहा, चवदार पदार्थ गोड करण्यासाठी याचा वापर केला जातो. टेबल शुगरच्या तुलनेत खडीसाखर कमी गोड आहे, ज्यामुळे ती अनेक पेय व पदार्थांमध्ये माइल्ड फ्लेवर करिता वापरली जाते. खडीसाखर मुख्यतः नैसर्गिकरित्या तयार केली जाते, तर रोजच्या वापरात येणारी साखर अर्थात टेबल शुगर तयार करण्याकरिता अनेक प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो व तिला रिफाईन केलं जातं, ज्यामुळे खडीसाखर ही आपल्या नेहमीच्या रिफाईंड साखरेपेक्षा खूप जास्त पोषक आहे. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ खडीसाखर कशी तयार केली जाते याविषयी. खडीसाखर खाण्याचे फायदे काय यावर देखील मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर जरूर पहा. तर कसा वाटला आजचा आपला माहितीचा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.